नमस्कार, मी निखिल चुकरे वी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण सध्या उकडपिंपरी नावाच्या गावामध्ये आहोत, जे बीड जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव आहे। आणि या गावामध्ये आपण पाहतो आहोत की कशा प्रकारची कापसाची परिस्थिती झालेली आहे। पूर आला होता, भयानक पूर आलेला होता, म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी या पुरानंतर झाली। परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो की ह्या कापसाची काय अवस्था झालेली आहे। बोंड जे आहेत, आपण जर बोंड बघायला गेलं तर या बोंडामध्ये काहीच उरलेलं नाही, जवळपास नासून बोंड गेलेले आहेत। आता वास सुटलेला आहे, कदाचित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वास येणार नाही, पण हे जे बघायला तुम्हाला जे मिळेल आता, हा जवळपास 3 ते 4 एकरचा सगळा पट्टा आहे। आणि फक्त वरच्या तोंडाला ज्या धुऱ्याच्या बाजूलाच आपल्याला हिरवी झाडं दिसतात, अलीकडे सगळं हे पाणी लागून जवळपास कपाशी सगळी गेलेली आहे। म्हणजे ही सगळी परिस्थिती कपाशीची आहे। आणि रोडच्या या बाजूला जर बघायला गेलं तर पूर्ण शेती घासून गेलेली आहे। म्हणजे हे बघा, तुम्ही बघू शकता, ही सगळी कपाशी आहे आणि ही सगळी कमरेच्या वर असलेली कपाशी। आता मी रोडवरती उभा आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही कदाचित, पण कमरेच्या इतकी झालेली ही कपाशी सगळी घासून गेलेली आहे। या बाजूला सोयाबीनसुद्धा घासून गेलेलं आहे। आणि ही जी अवस्था आहे ती फक्त 1-2 शेतांची नाही, तर जवळपास आपल्याला बघायला गेलं तर सगळीकडची ही अवस्था आहे। आणि शेतकऱ्यांच्या रानामध्ये फक्त गवत उरलेलं आहे, आपण बघू शकतो, हे फक्त गवत उरलेलं आहे। सोयाबीनची अवस्था आपण बघू शकतो, काय सोयाबीनमध्ये राहिलेलं नाही। ही अशा प्रकारची अवस्था आता सध्या शेतकऱ्यांची झालेली आहे, आपण बघू शकतो। हे जे आहे, हे जे दुखणं आहे शेतकऱ्याचं, या शेंगांमध्ये बघायला गेलं तर सगळ्या दाणे जे ते नासून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही अवस्था सध्या आपण बघू शकतो। हे 1.5 एकरचा प्लॉट असेल जवळपास। या प्लॉटमध्ये जवळपास आपण पाहू शकतो अजूनसुद्धा पाणी साचलेलं आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्यामुळे आता शेतकरी जे आहेत ते आता हेक्टरी जी काही मदत आहे ती शासनाकडून लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु त्या मागणीला कुठेतरी आता सरकारनं गांभीर्याने घेण्याची गरज सध्या निर्माण झालेली आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे सरकार कधी डोळसपणे बघणार। खरं तर शेतकऱ्यांची अवस्था सध्या महाराष्ट्रभरामधील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे। गेल्या काही वर्षांमध्ये हमीभावाची मागणी जी ती शेतकऱ्यांकडून केली जाते, परंतु आता या सगळ्या ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून जी आहे ती कर्जमाफीची मागणीसुद्धा केली जात आहे। अनेक शेतकरी जे आहेत ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सरकार गांभीर्यानं आता तरी शेतकऱ्यांना घेणार का, अशा प्रकारचा एक प्रश्न उपस्थित होतोय। मी सध्या उकडपिंपरी या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये ही अशा प्रकारची परिस्थिती आहे। तुमच्याही गावामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असेल तर तुमचा व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता। धन्यवाद।